नमस्कार, मी संध्या. महानकरी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण पाहतात निपक्ष आणि निर्भीड महानकरी न्यूज. आता पाहूया सविस्तर बातम्या. जयसिंगपूर पालिकेकडून बेदखल झालेल्या कुटुंबांना न्याय द्या या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शिरूर तहसीलदारांना साकडे. जयसिंगपूर येथील गट नंबर 87 मध्ये 50 वर्षांहून अधिक काळ कांजारपाट समाजाची घरे आहेत. ही घरे 2-3 वेळा जळून सुद्धा अद्याप त्यांचे पुनर्वसन झालेले नाही. तात्काळ त्यांचे पुनर्वसन करा आणि मूलभूत सुविधा द्या या मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने शिरूर तहसीलदारांकडे धाव घेतली. गट नंबर 87 मध्ये 50 वर्षांहून अधिक काळ कांजारबाट समाजाची कुटुंबे राहतात. यांच्या घराला 2-3 वेळा आग लागून प्रचंड नुकसान झाले आहे. अद्याप त्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच नाही, शिवाय पुनर्वसनही झालेलं नाही. असे असताना जयसिंगपूर नगरपालिकेने अद्याप त्यांना पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधाही दिलेल्या नाहीत. उलट आम्ही तुमची घरपट्टी भरून घेणार नाही असे सांगून या कुटुंबाची पिळवणूक सुरू आहे. म्हणून स्वतः तहसीलदारांनी लक्ष घालून या कुटुंबियांना वीज आणि पाणी या सुविधा मिळाव्यात आणि नुकसान भरपाईसह पुनर्वसन व्हावं अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने शिरूर तहसीलदाराकडे केली. महानकरी न्यूज साठी शिरूरहून ऋषिकेश बावचे. निर्भयपणे मतदानाला बाहेर पडा, चोख बंदोबस्त ठेवला आहे. कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी जनतेला केले आवाहन. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे मतदारांनी निर्भयपणे मतदानाला बाहेर पडावे आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी जनतेला केले आहे. पाहूया ते काय म्हणाले. मी सर्व मतदार असतील किंवा उमेदवार असतील यांना मी एक आवाहन करू इच्छितो की 11 जानेवारीपासून आपल्या इथं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात आदर्श आचारसंहिता चालू आहे. त्यामुळे आता आज नाव परत घेण्याची आजची अंतिम तारीख आहे. तर आज अजून चित्र स्पष्ट होणार आहे. तरी लोकशाहीमध्ये इलेक्शन निवडणुका ह्या नित्याच्याच गोष्ट असते. त्यामुळे ते निवडणुकाप्रमाणे लढल्या पाहिजेत आणि आदर्श आचारसंहितेचं पूर्णपणे सर्वांनीच 100% पालन करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपले पदयात्रा असतील, प्रचारयात्रा असतील, सभा असतील, काय असतील, याची जे परवानगी असतील आमच्या विभागाच्या असतील, संबंधित ग्रामपंचायत असेल किंवा काय असतील, त्या सर्वांची जी परवानगी असतील त्यांनी परवानगी घेऊन त्यांनी काय असेल त्यांनी करावं. आणि वैयक्तिक आमच्या बाबतीतलं जर बोलायचं झालं तर आमच्याकडून तात्काळ देण्याचं आमचं नियोजन आहे आणि आम्ही आतापर्यंत तात्काळ परवाने देत पण आहोत. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आम्हाला सक्त सूचना आहेत की परवाने 1 खिडकी अंतर्गत परवाने द्यायचे आहेत आणि लोकांना, उमेदवारांना त्रास झाला नाही पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ यामध्ये जलदगतीने काम आम्ही करत आहोत. तरी सर्वांनी आदर्श आचारसंहितेचं तंतोतंत पालन करावं हे जे आम्ही आवाहन करतो. तसेच या आदर्श आचारसंहिता चालू असताना याची अंमलबजावणी करण्याकरता कुरुंदवाडच्या हद्दीमध्ये जवळपास 3 भरारी पथकं आहेत, 2 चेकपोस्ट आहेत, एक व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम आहे. त्यामुळं प्रशासनाचं बिलकुल लक्ष आहे आणि ज्या काय समजा चुकीच्या गोष्टी कोण काय करत असेल तर याच्यावरती त्यांना कंट्रोल करण्याकरता किंवा नियंत्रण ठेवण्याकरता प्रशासन एकदम सक्षम आहे. साहेबांचे आदेश धुडकावून नोकरी गमावण्यापेक्षा प्रचारात फिरलेलं बरं म्हणत कारखान्याचे कर्मचारी प्रचारात, मात्र मतदानाची शाश्वती नाही. नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत होत आहे. या हाय व्होल्टेज लढतीत बाजी मारण्यासाठी साम दाम दंडभेदाचा वापर केला जात आहे. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना तर बटिकासारखी वागणूक मिळत आहे. साहेबांच्या आदेशाने भयभीत कर्मचारी प्रचारात दिसत आहेत, मात्र कर्मचाऱ्यांच्या मतदानाची शाश्वती नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे कामगारांना बटीत करणाऱ्या नेत्यांचे धाबे तणाणलेले आहेत. नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे. काटेकी टक्कर असणाऱ्या लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. भल्या मोठ्या प्रचार फेऱ्या निघत आहेत, मात्र एका नेत्याच्या प्रचार फेरीत कामगारांचा भरणा दिसत आहे. कामगारांच्या गर्दीवर तालुक्यात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यातून नोकरी जाण्याच्या भीतीने प्रचार फेरीत कामगारांची गर्दी दिसत आहे. तर गर्दी जरी दिसत असली तरी मतदानाची शाश्वती नसल्याचा तर्क लढवला जात आहे. त्यामुळे भजनाला 8 आणि चहाला 60 अशी अवस्था निर्माण झाली आहे.
त्यामुळे नेत्यांची घालमेल वाढली आहे। मानकारी न्यूजसाठी जांभळीहून ऋषिकेश बावची। उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात निष्ठा धाब्यावर पैसा बगलत मारून नेत्यांच्या सुरू आहेत वाऱ्या। 23 तारखेनंतर कळेल किंमत। सौ स्वाती सासने। स्वाभिमानीसाठी माझ्या सासऱ्यांनी जीवाचं रान केलं। प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला। मात्र आम्ही गरीब, निवडणूक लढवायला पैसा नाही, या कारणानं स्वाभिमानीच्या नेत्यांनी आमदार उल्हास पाटलांसारखंच आमच्यावरही अन्याय केला। म्हणूनच आता आमदार उल्हास पाटील यांच्या साथीनं उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त करून स्वाती सासनेंनी स्वाभिमानीवर तोप डागली। उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार सौ स्वाती सासने यांनी प्रचाराचा धूमधडाका लावला आहे। उच्च विद्या विभूषित असलेल्या स्वाती सासनेंनी संघटनेकडून झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचायला सुरुवात केली आहे। गोरगरिबांच्यावर अन्याय करून भांडवलदारांना जवळ करणाऱ्या संघटनेला धडा शिकवा आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधा, असे आवाहन ते जनतेला करत आहेत। महानकारी न्यूज साठी उदगावहून संदीप इंगळे। आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पाहत राहा महानकारी न्यूज। उमदे उद्योग क्षेत्रातील नेतृत्व माननीय राहुल गाडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सखाराम कृष्णा कदम, संचालक गुरुदत्त शुगर सहकारी साखर कारखाना व चेअरमन दत्त सहकारी शाखा। श्री गुरुदत्त शुगर साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आदरणीय राहुल गाडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री संजय रामचंद्र गायकवाड, संचालक गुरुदत्त शुगर साखर कारखाना शिरोळ। सौ संध्या शैलेश गावडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक स्वरा, स्वयं, निधी, गणेशनगर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ गणेशनगर आणि महान कार्य परिवार शिरोळ। कुमारी आरोही राहुल पाटोळे हिला दुसऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आई बाबा, प्राजी आई, रवी बाबा, पप्पा मम्मी, प्रतीक मामा, अक्षय मामा, प्रेरणा मावशी आणि पंजी आई, जयसिंगपूर। आमचे परममित्र व युवा नेतृत्व माननीय श्रीयुत श्रीनिवास कारदगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राहुल तेली, आरटी सरकार, दीपक पाटील, पाटील उद्योग समूह, पुणे बाहुबली शेडबाळे, अरिहंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स, तुकाराम आरगे, आरती ग्रुप अब्दुल्लाट आणि हिंदवी स्वराज्य तरुण मंडळ अब्दुल्लाट। ब्रेक नंतर पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत। वळूया पुढील बातमीपत्राकडे। स्वाभिमानीच्या शंभू शेट्टी यांच्यासाठी जनसागर लोटला। प्रचार फेऱ्यांना मिळतोय उदंड प्रतिसाद। सागर शंभू शेट्टींची विरोधकांना चारी मुंड्या चित करत बालेकिल्ला अभेद राखण्याकडे वाटचाल। नांदेड जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या स्वाभिमानीच्या सागर शंभू शेट्टी यांची चर्चा सुरू आहे। मतदारसंघातील जनता मताधिक्यांच्या चर्चेत गुंतली आहे। तसा प्रतिसादही गावागावातून निघणाऱ्या प्रचार फेरीतून मिळत आहे। त्यामुळे सागर शंभू शेट्टी बालेकिल्ला अभेद राखणार असे चित्र निर्माण झाले आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदणी जिल्हा परिषदचे उमेदवार सागर शंभू शेट्टी यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे। नांदणी, धरणगुत्ती, हरोली, कोंडिग्रे, जांभळी, यड्राव येथे झालेल्या प्रचार फेरीत हजारो नागरिकांचा सहभाग होता। गावागावातून चांगला प्रतिसाद सागर शंभू शेट्टी यांना मिळत आहे। यामुळे नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघात सागर शंभू शेट्टी विरोधकांना चारी मुंड्या चित करून बालेकिल्ला अभेद राखतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। मानकारी न्यूज साठी यड्रावहून ऋषिकेश बावची। मतदान बहुमोल गोष्ट लाख मोलाची, लाख मोलाची, अहो लाख मोलाची। मतदान बहुमोल गोष्ट लाख मोलाची, निर्धार करा ध्यान धरा खून शिट्टीची, अहो खून शिट्टीची, खून शिट्टीची। प्रश्न शेतकऱ्यांचा हो मार्गी लागला, प्रश्न शेतकऱ्यांचा रस्ते पाणी विकास हो
घडविला, कर्ज फिटल प्रश्न मिटल पूर्ण प्रगतीची, कर्ज फिटल प्रश्न मिटल पूर्ण प्रगतीची, निर्धार करा ध्यान धरा कोण शिट्टीची, अहो कोण शिट्टीची, मतदान बहुमोल गोष्ट लाख मोलाची, लाख मोलाची, हाय लाख मोलाची, मतदान बहुमोल गोष्ट लाख मोलाची, निर्धार करा ध्यान धरा कोण शिट्टीची, अहो कोण शिट्टीची. बस्तवाड्यात राष्ट्रवादी पोहोचली घराघरात, परवीन पटेल सौ रुपाली मगदूम यांच्या प्रचारात उतरली जनता. आला जिल्हा परिषद मतदारसंघातील बस्तवाड या गावात राष्ट्रवादीचे उमेदवार सौ परवीन पटेल आणि सौ रुपाली मगदूम यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. मतदारांचा मोठा लोंढा पदयात्रेमध्ये सहभागी झाला होता. बस्तवाड या गावामध्ये मंगळवारी राष्ट्रवादीचे उमेदवार सौ परवीन दादेपाशा पटेल आणि सौ रुपाली महावीर मगदूम यांची प्रचार फेरी संपन्न झाली. बस्तवाडमध्ये राष्ट्रवादीच्या या दोन्ही उमेदवारांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. गत 5 वर्षात बस्तवाडच्या विकासाकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांनी म्हणावे तसे लक्ष दिले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच बरे, यापूर्वी राष्ट्रवादीने अनेक सुधारणा बस्तवाडमध्ये केल्या आहेत असे म्हणत राष्ट्रवादीला चांगला कौल दिला आहे. या प्रचार यात्रेत बस्तवाडमधील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. महिलांचा उदंड प्रतिसाद या प्रचार फेरीला लाभला. मानकरी न्यूज साठी बस्तवाडहून सुनील सांगपाळ. जनता समाजसेवेची पोचपावती विजयाने देणार आहे, सौ परवीन पटेल जिंकणारच, दादेपाशा पटेल यांचा ठाम विश्वास. समाजसेवा ही रक्तातच भिनली आहे, त्यामुळे कोणतेही काम करत असताना जनकल्याण नजरेसमोर असतेच. आतापर्यंत जनतेची सेवा केली आहे, यापुढेही करणार आहे. समाजसेवेला बळ देण्यासाठी जनता माझी पत्नी सौ परवीन पटेल यांना नक्कीच विजयी करून देणार, असा ठाम विश्वास राष्ट्रवादीचे नेते दादेपाशा पटेल यांनी व्यक्त केला. पूर्वीच्या काळी आलाप जिल्हा परिषद मतदारसंघात नृसिंहवाडी औरवाडी दरम्यान पूल नव्हता. त्यावेळी आमचे वडील नागरिकांना नावेतून नृसिंहवाडीमध्ये सोडायचे आणि जनतेचा तालुक्याशी संपर्क व्हायचा. त्यांनी हे काम पैशासाठी केले नाही, तर सामाजिक सेवेचे व्रत म्हणून त्यांनी आयुष्यभर मनापासून नावाड्याचे काम केले. आता पूल झाला आहे, मात्र जनतेला त्यांची कामे करून द्यायची आहेत. त्यांची कामे करून देणे हे आता आपले ध्येय आहे. जनतेला समस्यातून बाहेर काढून त्यांना सोयी उपलब्ध करून देणे, यासाठी माझी पत्नी सौ परवीन दादेपाशा पटेल या राष्ट्रवादी पक्षाकडून जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत जनतेची कामे केल्याची पोचपावती मिळणार आहे आणि यापुढची कामे अधिक ताकदीने करण्यासाठी जनता पाठबळ देणार आहे, असे मत राष्ट्रवादीचे नेते आणि औरवाडचे उपसरपंच दादेपाशा पटेल यांनी व्यक्त केले. मानकाळी न्यूज साठी बस्तवाडहून सुनील संगपाळ. आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सुटणार, विकास हमखास होणार, सौ परवीन पटेल यांचे प्रतिपादन. आलास जिल्हा परिषद मतदारसंघात 7 गावांच्या सह नृसिंहवाडी, बस्तवाड आणि शिर्टी या गावांचा समावेश होतो. या सर्वच गावातील समस्या मी सोडवणार आहे, या गावांचा हमखास विकास करणार आहे, असा ठाम विश्वास राष्ट्रवादीच्या उमेदवार सौ परवीन पटेल यांनी व्यक्त केला. आलाप जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सौ परवीन पटेल या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी बुबना, शेडशाळ, बस्तवाड या गावामध्ये झंझावती प्रचार दौरा गेल्या 4 दिवसापासून सुरू ठेवला आहे. आलाप मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठीच आपण निवडणूक लढवत आहोत. समाजसेवेचा वसा आणि वारसा आम्ही जपला आहे. ही निवडणूक जनतेच्या विकासासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे उमेदवार सौ परवीन दादेपाशा पटेल यांनी केले आहे. मानकरी न्यूज साठी आलाप जिल्हा परिषद मतदारसंघातून सुनील संगपाळ. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पाहत राहा मानकरी न्यूज. उमदे उद्योग क्षेत्रातील नेतृत्व माननीय राहुल गाडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री सखाराम कृष्णा कदम, संचालक गुरुदत्त शुगर सहकारी साखर कारखाना व चेअरमन दत्त सहकारी शाखा. श्री गुरुदत्त शुगर साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आदरणीय राहुल गाडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री संजय रामचंद्र गायकवाड, संचालक गुरुदत्त शुगर साखर कारखाना शिरोळ.
सौ संध्या शैलेश गावडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक स्वरा, स्वयं, निधी, गणेशनगर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ गणेशनगर आणि महान कार्य परिवार शिरोळ. कुमारी आरोही राहुल पाटोळे हिला दुसऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आई बाबा, प्राजी आई, रवी बाबा, पप्पा मम्मी, प्रतीक मामा, अक्षय मामा, प्रेरणा मावशी आणि पंजी आई जयसिंगपूर. आमचे परममित्र व युवा नेतृत्व माननीय श्रीयुत श्रीनिवास कारदगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राहुल पेली, आरटी सरकार, दीपक पाटील, पाटील उद्योग समूह, पुणे बाहुबली शेडबाळे, अरिहंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स, तुकाराम आरगे, आरती ग्रुप अब्दुल्लाट आणि हिंदवी स्वराज्य तरुण मंडळ अब्दुल्लाट. ब्रेक नंतर पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत. वळूया पुढील बातमीपत्राकडे. जनतेचा उमेदवार म्हणून मतदार मला निवडून देणार, मल्लाप्पा चौगुले यांचा विश्वास. गेल्या कित्येक वर्षापासून समाज मनाशी एकरूप होऊन समाजकारण आणि राजकारण करत आहे. जनता मला आपला उमेदवार मानते. जनतेच्या दबावामुळे निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत मतदार मला बहुमताने निवडून देतील असा विश्वास गणेशवाडी पंचायत समितीचे काँग्रेसचे उमेदवार मल्लाप्पा चौगुले यांनी व्यक्त केला. गणेशवाडी पंचायत समिती मतदारसंघातील सर्वच गावातील जनतेशी आपला जिव्हाळ्याचा संबंध आहे. जनतेच्या सुखदुःखात मी नेहमीच सहभागी होतो. गणेशवाडी पंचायत समिती मतदारसंघात पंतप्रधान सडक योजनेतून रस्ता व्हावा अशी आग्रही भूमिका घेऊन लढत राहिलो. त्यामुळे रस्ता साकारला आहे. त्याशिवाय पंचायत समिती, तहसील कार्यालय या ठिकाणची कामेही करून दिल्यामुळे जनतेने मला लोकसेवक पद दिले आहे. माझी उमेदवारी म्हणजे जनतेचीच उमेदवारी आहे. त्यामुळे गणेशवाडी पंचायत समितीचा विकास करण्यासाठी मतदार मला नक्की निवडून देणार आहेत अशी खात्री मल्लाप्पा चौगुले यांनी व्यक्त केली. मानकारी न्यूज साठी गौरवाळहून सुनील संगपाळ. आलास पंचायत समिती मतदारसंघात मतदार राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार. आलास पंचायत समिती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोट्यवधीची कामे केली आहेत. जनतेला त्या कामाची आठवण आहे. विकास करणारा पक्ष हा राष्ट्रवादीचाच असल्याने जनतेला पटले आहे. त्यामुळे मतदार मला निवडून देऊन राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार असा ठाम विश्वास आलास पंचायत समितीच्या उमेदवार सौ रुपाली महावीर मगदूम यांनी व्यक्त केला. आलास जिल्हा परिषद मतदारसंघात गत 5 वर्ष वगळता 10 वर्षे राष्ट्रवादीची सत्ता या मतदारसंघात होती. त्यामुळे आलास जिल्हा परिषद मतदारसंघाबरोबरच आलास पंचायत समितीमध्येही कोट्यवधीची विकास कामे उभी राहिली. गावागावात राष्ट्रीय पेयजल योजना आल्या, नद्यांना घाट आले, चांगले रस्ते झाले, गटारींची व्यवस्था झाली, अनेक वैयक्तिक लाभांच्या योजना लाभार्थ्यांना मिळाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा घराघरापर्यंत विकास पोहोचण्यासाठी जनतेनेच निवडणूक हाती घेतली आहे. आलास पंचायत समिती मतदारसंघात जनता आता राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार आहे अशी खात्री राष्ट्रवादीच्या उमेदवार सौ रुपाली महावीर मगदूम यांनी व्यक्त केल्या. मानकारी न्यूज साठी आलासहून सुनील संगपाळ. नृसिंहवाडीत पेयजल योजनेचे प्रांगण बनले पार्किंगचा अड्डा. क्रीडांगणावर पार्किंग केल्याने गवंडी यांच्याबद्दल नाराजी. नृसिंहवाडी येथे ओतवाडीत राष्ट्रीय पेयजल योजनेची इमारत आहे. या इमारतीच्या प्रांगणात गाड्या, रथ पार्किंग करण्यात आल्या आहेत. पेयजल योजनेच्या प्रांगणाचा वैयक्तिक लाभासाठी वापर होत असल्याने गवंडी यांच्याबद्दल नृसिंहवाडीसह आलास मतदारसंघात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नृसिंहवाडी येथे ओतवाडी भागात नृसिंहवाडी पुलाच्या उत्तर बाजूला राष्ट्रीय पेयजल योजनेची इमारत आहे. या इमारतीच्या प्रांगणात 4 चाकी वाहने, घोडागाडी आणि रथ फ्री स्टाईलने पार्किंग करण्यात आले आहेत. नृसिंहवाडीत क्रीडांगण नाही. पेयजल योजनेच्या समोरील जागेत क्रीडांगण असावेत अशी अपेक्षा नृसिंहवाडीतील खेळाडूंची आहे. मात्र या मोकळ्या जागेमध्ये रथ, 4 चाकी वाहने आणि घोडागाडी यांचेच पार्किंग दिसते. त्यामुळे गवंडी यांच्याबद्दल नृसिंहवाडीतील खेळाडूंच्यासह आलास मतदारसंघात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ज्या जागेचा वापर सार्वजनिक कारणासाठी करायचा, गावाच्या विकासासाठी करायचा, तीच जागा पार्किंगचा अड्डा बनल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मानकारी न्यूज साठी नृसिंहवाडीतून सुनील संगपाळ. शफी पटेल, ग्रामपंचायत सदस्य अववाड, माजी डेप्युटी सरपंच.
वाडीतले गवडी जिल्हा परिषद सदस्य जे शेतकरी संघटनेकडे शेत थांबले गवंडी ते पेयजल जे पाण्याची योजना आहे वाडीतली त्याचा वापर गैर करत आहे। वाडीतला पोरासनी ग्राउंड नसल्यामुळं म्हणजे क्रीडांगण असलेली जागा त्याचा वापर गैर होत आहे आणि त्या जाग्यात घोडागाडी उखंडे रथ वीज सगळे ठेवून त्याचा गैरवापर जिल्हा सदस्य व्हायच्या अगोदर असं करल्यात। सदस्य झाल्यानंतर त्यांनी काय करतील हे जागाचा गैरवापर व्हायलाय। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात ॲडव्होकेट अतुल चौगुले यांचा झंझावाती प्रचार। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात युवकांचा प्रचंड ओढा ॲडव्होकेट अतुल चौगुले यांच्याकडे सुरू झाला आहे। महिलांचेही पाठबळ ॲडव्होकेट चौगुले यांना मिळत असून चौगुले यांचा प्रचार घराघरापर्यंत पोहोचू लागला आहे। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात ॲडव्होकेट अतुल चौगुले यांचा प्रचार युवकांनी आपल्या हातात घेतला आहे। महिलांनीही ॲडव्होकेट चौगुले यांच्या उमेदवारीला पसंती दिली आहे। वारंवार पक्षांनी डावलल्यामुळे ॲडव्होकेट चौगुले यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे। महिला बचत गट आणि तरुण मंडळे अतुल चौगुले यांच्या प्रचारात उतरल्यामुळे चौगुले यांचा प्रचार जोमाने सुरू झाला आहे। वाढत्या पाठबळामुळे चौगुले यांची वाटचाल विजयाच्या दिशेपर्यंत सुरू झाली आहे। महानकरी न्यूज साठी हेरवाडहून मोहन जमादार। अतुल दादांचं काम चांगलं आहे का? पाणी तिने घरोघर पोच केलेला आहे, तिने चांगलं काम केलेलं आहे। म्हणजे गरिबांच्या साठी असू दे किंवा श्रीमंतांच्यासाठी काय सांगू? चांगलं आहे, ती माणूस चांगलं आहे, गावाला पाणी वगैरे काय कमी जिल्हा परिषद मतदारसंघातील आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पाहत राहा महानकरी न्यूज। उमदा उद्योग क्षेत्रातील नेतृत्व माननीय राहुल गाडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सखाराम कृष्णा कदम, संचालक गुरुदत्त शुगर सहकारी साखर कारखाना व चेअरमन दत्त सहकारी शाखा। श्री गुरुदत्त शुगर साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आदरणीय राहुल गाडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री संजय रामचंद्र गायकवाड, संचालक गुरुदत्त शुगर साखर कारखाना शिरोळ। सौ संध्या शैलेश गावडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक स्वरा, स्वयं, निधी, गणेशनगर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ गणेशनगर आणि महान कार्य परिवार शिरोळ। कुमारी आरोही राहुल पाटोळे हिला दुसऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आई बाबा, प्राजी आई, रवी बाबा, पप्पा मम्मी, प्रतीक मामा, अक्षय मामा, प्रेरणा मावशी आणि पंजी आई, जयसिंगपूर। आमचे परममित्र व युवा नेतृत्व माननीय श्रीयुत श्रीनिवास कारदगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राहुल तेली, आरटी सरकार, दीपक पाटील, पाटील उद्योग समूह, पुणे बाहुबली शेडबाळे, अरिहंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स, तुकाराम आरगे, आरती ग्रुप अब्दुल्लाट आणि हिंदवी स्वराज्य तरुण मंडळ अब्दुल्लाट। ब्रेक नंतर पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत। वळूया पुढील बातमीपत्राकडे। अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघात विजय भोजेंचे कमळ घराघरात आणि शेतशिवारात। अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजय भोजे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे। प्रचारात आघाडी घेत त्यांनी कमळ चिन्ह घराघरात आणि शेतशिवारात पोहोचवले आहे। अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विजय भोजे यांचा हायटेक प्रचार सुरू झाला आहे।
शिरोळ तालुक्याची मुलक मैदान तोप म्हणून त्यांनी अब्दुल्लाट मतदारसंघाचा नावलौकिक केला आहे। त्यामुळे ही तोप आता जिल्हा परिषदेत धडाडावी अशा भावना नागरिक व्यक्त करीत आहेत। अब्दुल्लाट मतदारसंघाबरोबरच शिरोळ तालुक्यातील समस्या मांडण्याची कुवत आणि धमक विजय भोजे यांच्याकडे आहे। त्यामुळे त्यांना निवडून द्यायचा असा निर्धार दिसत आहे। भोजे यांनी पायाला भिंगरी बांधून आपले कमळ घराघरात आणि शिवारात पोहोचवले आहे। महानकरी न्यूज साठी अब्दुल्लाटहून मोहन जमादार। अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघात शिवसेनेचा प्रचाराचा धडाका, सौ कविता चौगुले यांना वाढता पाठिंबा। अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघामध्ये शिवसेनेने प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे। शिवसेनेच्या उमेदवार सौ कविता चौगुले यांना मतदारसंघातून पाठिंबा वाढू लागला आहे। अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा फडकवायचा असा निर्धार युवकांनी केला आहे। अर्जुनवाड, घालवाड, कनवाड, कुटवाड आदी गावामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेची भूमिका आणि कार्य जनतेपर्यंत पोहोचवले आहे। तालुक्यात शिवसेनेचे आमदार विकास कामाचा डोंगर रचत आहेत। त्यांच्या कामाला पाठबळ देण्यासाठी अर्जुनवाड पंचायत समितीच्या उमेदवार सौ कविता चौगुले यांनाच निवडून द्या असा प्रचार गतिमान झाला आहे। सौ चौगुले यांना अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघातून पाठिंबा वाढू लागला आहे। महानकरी न्यूज साठी अर्जुनवाडहून संदीप पिंगळे। कोथळी पंचायत समिती मतदारसंघात राजगोंडा पाटील यांच्या प्रचाराचा जोर, स्वाभिमानीचा झेंडा फडकवणार कार्यकर्त्यांचा निर्धार। कोथळी पंचायत समिती मतदारसंघामध्ये स्वाभिमानीचे उमेदवार राजगोंडा पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। युवकांची मोठी फळी त्यांच्या प्रचारात गुंतल्याने या मतदारसंघात स्वाभिमानी झेंडा फडकवणार असे मत जनता व्यक्त करीत आहे। कोथळी पंचायत समिती मतदारसंघामध्ये स्वाभिमानीचे उमेदवार राजगोंडा पाटील यांच्या प्रचारासाठी युवा कार्यकर्ते एकवटले आहेत। कार्यकर्त्यांची मोठी फळी प्रचारात गुंतल्याने राजगोंडा पाटील प्रचारात आघाडीवर आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रत्येक लढ्यामध्ये राजगोंडा पाटील यांनी सहभाग नोंदवला आहे। त्यामुळे चळवळीतील कार्यकर्त्यांना निवडून आणायचे असा निर्धार युवक कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे। महानकरी न्यूज साठी कोथळीहून अभय वाळकुंजे। चिकोडी येथील चौसन महाविद्यालयात क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन उत्साहात। चिकोडी येथील चौसन महाविद्यालयामध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले। विविध खेळ प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवल्याने क्रीडा स्पर्धांमध्ये चुरस निर्माण झाली आहे। चिकोडी येथील चौसन महाविद्यालयामध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन सुरेंद्रनाथ चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्राचार्य डॉक्टर तनुजा एस कुमार, डॉक्टर आर एस पाटील, प्राचार्य एस एस हलकी, तानाजी सावंतजी यांची प्रमुख उपस्थिती होती। स्वागत व प्रास्ताविक संतोष कागवाडे यांनी केले। खेळाडूंनी खेळाडू वृत्तीचे दर्शन घडवावे असे आवाहन सुरेंद्रनाथ चौगुले यांनी केले आणि कबड्डी खेळाडूंना प्रोत्साहित केले। यावेळी प्राध्यापक एस एम चंदगडे, संतोष हरगापुरे, मीनाक्षी कोटे, पी एस शेंदुरे, एम एन कांबळे, अल्ताफ पटेल, वसंत चौगुला यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। महानकरी न्यूज साठी चिकोडीहून कुमार पाटील। आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पाहत राहा महानकरी न्यूज। उमदा उद्योग क्षेत्रातील नेतृत्व माननीय राहुल गाडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सखाराम कृष्णा कदम, संचालक गुरुदत्त शुगर सहकारी साखर कारखाना व चेअरमन दत्त सहकारी शाखा। श्री गुरुदत्त शुगर साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आदरणीय राहुल गाडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री संजय रामचंद्र गायकवाड, संचालक गुरुदत्त शुगर साखर कारखाना शिरोळ। सौ संध्या शैलेश गावडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक स्वरा, स्वयं, निधी, गणेशनगर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ गणेशनगर आणि महान कार्य परिवार शिरोळ। कुमारी आरोही राहुल पाटोळे हिला दुसऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आई बाबा, प्राजी आई, रवी बाबा, पप्पा मम्मी,
प्रतीक मामा, अक्षय मामा, प्रेरणा मावशी आणि पणजी आई जयसिंगपूर। आमचे परममित्र व युवा नेतृत्व माननीय श्रीयुत श्रीनिवास कारदगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राहुल तेली, आरटी सरकार, दीपक पाटील, पाटील उद्योग समूह, पुणे बाहुबली शेडबाळे, अरिहंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स, तुकाराम आरगे, आरती ग्रुप अब्दुल्लाट आणि हिंदवी स्वराज्य तरुण मंडळ अब्दुल्लाट। ब्रेक नंतर पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत। वळूया पुढील बातमीपत्राकडे। बेडके येथे 157 जणांना गॅस वितरण, खासदार प्रकाश हुक्केरी यांचे प्रयत्न। बेडके येथे 157 लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात आले। मागासवर्गीय समाजातील 157 लाभार्थ्यांना आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून हा लाभ मिळाला आहे। नेस जिल्हा परिषदचे सदस्य सुदर्शन खोत यांच्या सहकार्यातून 157 लोकांना शासकीय अनुदानातून गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आले। बेडके येथे 157 लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर वितरण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अध्यक्षस्थानी दत्त साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील होते। जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, तालुका पंचायत सदस्य चांद मुल्ला, ग्रामपंचायत अध्यक्षा शारदा जाधव, शंकरदादा पाटील, बाबण्णा खोत, अशोक आरगे, तात्यासाहेब खोत, नाभिराज खोत यांच्या उपस्थितीत गॅस वितरण करण्यात आले। खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून आणि सुदर्शन खोत यांच्या माध्यमातून हे गॅस सिलेंडर मंजूर झाल्याबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी बेडके हळून कुमार पाटील। ಚುನಾವಣೆ ಮತದಾನ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಆಗಿತ್ತು। ಚುನಾವಣೆಗಿಂತ ಮೊದಲು ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂತಹ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಈ ನೇಜ್ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿಯಲ್ಲಿ ಬರತಕ್ಕಂತ 5 ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿಯ ನಮ್ಮ ಹರಿಜನ ಹಾಗೂ ಗಿರಿಜನ ಒಂದು ಭಗಿನಿಯರಿಗೆ ಗ್ಯಾಸ್ ಸಿಲಿಂಡರ್ ಅನ್ನು ವಿತರಣೆ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರು। ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನನ್ನ ನೇಜ್ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿಯಲ್ಲಿ ಬರತಕ್ಕಂತ ಶಮ್ನಿವಾಡಿ, ನೇಜ್, ಶಿರದ್ವಾಡ್ ಹಾಗೂ ಜನವಾಡಿ ಈ 4 ಗ್ರಾಮಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಹರಿಜನ ಬಂಧು ಭಗಿನಿಯರಿಗೆ ಗ್ಯಾಸ್ ಅನ್ನ ವಿತರಣೆ ಮಾಡುವಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಮುಗಿಸಿದ್ದರು। ಆದರೆ ಅನೇಕ ಕಾರಣಗಳಿಂದ ಈ ಬೇಡಿಕೆ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ನಾವು ಕೊಟ್ಟಂತ ಆಶ್ವಾಸನೆಯನ್ನ ಇದುವರೆಗೆ ಅನೇಕ ಕಾರಣಾಂತರಗಳಿಂದ ಪೂರೈಕೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಿರಲಿಲ್ಲ। ಶುಭ ದಿನ ಅಂತ ಹೇಳಬಹುದು। ಬರೋಬ್ಬರಿ ಇಂದಿಗೆ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದ್ಗಡೆ ಆದಂತ ಮತದಾನದ ದಿವಸ ಅಂದ್ರೆ ಹೋದ ವರ್ಷ ಫೆಬ್ರವರಿ 13ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಮತದಾನ ಆಗಿತ್ತು। ಇವತ್ತು ಫೆಬ್ರವರಿ 13ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ನಾವು ನೀಡಿದಂತಹ ವಚನವನ್ನ ಪೂರ್ತಿ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಒದಗಿ ಬಂದಿದ್ದು ಒಂದು ಯೋಗ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ। ಬಂಧುಗಳೇ, ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಒಂದು ಚುನಾವಣೆ ಗೆದ್ದ ನಂತರ ನಮ್ಮ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಭವನದಲ್ಲಿ ನಡೆದಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದಲಿತ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರು ನನ್ನನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡಿದ್ರು। ಈ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಂತ ಆಶ್ವಾಸನೆಯನ್ನ ಅತ್ಯಂತ ಬೇಗನೆ ಅದನ್ನ ಪೂರೈಕೆ ಮಾಡಬೇಕಂತ, ಅದಕ್ಕೆ ಈ ಗ್ರಾಮದ ಹಿರಿಯರು ನಮ್ಮ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರಂತ ಗೋಪಾಲದಾದ ಪಾಟೀಲ್ ಅವರಾಗ್ಲಿ, ನಮ್ಮ ಇಂದ್ರಜಿತ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಾಗ್ಲಿ, ಅಶೋಕ್ ನಾರೆ ಅವರು, ಅಶೋಕ್ ಅರಗೆ ಅವರು, ಶಂಕರದಾದ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಯುವಕ ಮಿತ್ರರ ಮನೆಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ತಿಯ ಸದಸ್ಯರಾದಂತ ನನ್ನ ಮಿತ್ರರಾದಂತ ಸುದರ್ಶನ್ ಖೋತ್ ಅವರಿಗೆ ಹಾಗೂ ಬಾಬನ್ ಖೋತ್ ಅವರಿಗೆ ವಿನಂತಿ ಇದೆ, ನಿಮ್ ಭಾಗದಾಗ ಎಲ್ಲ ಊರದಾಗ ಹೆಚ್ಚಿನ ಮನಿ ಮುಗ್ದ 2 ಸಲ ಮನಿ 2ನೇ ಸಲ ಕಡ್ದು ಕಟ್ಟಿರ್ತ ಕೊಡ್ತಿದ್ರಿ। ಆದ್ರೆ ನಮ್ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದಾಗ ಖಾಸದಾರ್ ಅವ್ರ ಫಂಡ್ದಾಗ ಮೊದ್ಲೇನ ಏನ್ ಲಾಟ್ ಬರ್ತದ ಬೇಡಿಕೆ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಾ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಮುಖಾಂತರ ಅವರಿಗೆ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತೀನಿ। ಆ ಕೆಲಸವನ್ನು सुदर्शन खोत बावन काळकावर मारतारंत ಹೇಳ್ತಾ अर्जुनवाडमध्ये शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात, प्रचाराचे केंद्र बनणार कार्यालय। अर्जुनवाड येथे उदगाव जिल्हा परिषद आणि अर्जुनवाड पंचायत समितीमधील शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील अर्जुनवाड हे मध्यवर्ती गाव आहे। या गावातूनच प्रचाराची यंत्रणा हलते, त्यामुळे
उदगाव शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ स्वाती सासने आणि अर्जुनवाड पंचायत समितीच्या उमेदवार सौ कविता चौगुले यांच्या प्रचारासाठी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ॲडव्होकेट बी.व्ही. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी विकास पाटील, शशिकांत महाडिक, मंगेश देसाई, भगवान देसाई, संजय पाटील, नितीन पाटील, सचिन गायकवाड, सोमनाथ मांगुरकर, भागवंत चौगुले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी अर्जुनवाडून अमर नलवडे। दत्तवाडात काँग्रेसने दारूबंदीचा मुद्दा हाती घ्यावा, जनतेची मागणी। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील दत्तवाड या गावात काँग्रेसने दारूबंदीचा मुद्दा हाती घ्यावा आणि अनेकांचे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभा करावेत अशी मागणी होत आहे। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील दत्तवाड हे मुख्य गाव आहे। या गावामध्ये दारूच्या नशेमुळे अनेकांची संसारे उद्ध्वस्त झाली आहेत। मात्र दारूवर आवाज उठवणार कोण? दारू विकणारे आणि भांडणे सोडवणारे एकाच माळेची मणी। त्यामुळे दत्तवाड मतदारसंघात आता काँग्रेस पक्षाने दारूबंदीचा मुद्दा हाती घ्यावा आणि दारूपासून त्रस्त जनतेला दिलासा द्यावा। महात्मा गांधी यांनी व्यसनापासून दूर राहा असे सांगितले होते। याचे आचरण काँग्रेसने दत्तवाडमध्ये करावे अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे। महानकरी न्यूजसाठी दत्तवाडहून मोहन जमादार। टाकळेवाडीत गायीच्या डोहाळीत कार्यक्रमाला भावनिकतेचा स्पर्श, पाटील कुटुंबियांनी पशुप्रेमाचा घालून दिला आदर्श। शेतकरी कुटुंबाचे जनावरांशी अतूट नातं असतं। ही जनावरे या कुटुंबाचा अविभाज्य घटक मानली जातात। त्यामुळे जनावरांवर जीवापाड प्रेम करण्यात शेतकरी मंडळी कधीच कमी पडत नाही। याचा प्रत्यय टाकळेवाडीतील प्रगतशील शेतकरी बाहुबली पाटील यांच्या कुटुंबियाने गायीचे डोहाळे कार्यक्रम साजरा करून आणून दिला। या कार्यक्रमाला भावनिकतेचा स्पर्श लाभल्याने पंचक्रोशीत याची चर्चा रंगू लागली आहे। टाकळेवाडीचे प्रगतशील शेतकरी बाहुबली पाटील व त्यांच्या पत्नी सौ विद्या पाटील या दाम्पत्याने आपल्या लक्ष्मी या गायीचे डोहाळे जेवण कार्यक्रम करण्याचा संकल्प करून तो तडीस नेला। या कार्यक्रमानिमित्त गायीला विविध फुलांनी सजवून तिला विविध फळे खाऊ घालण्यात आली। यानंतर परिसरातील महिलांनी गायीची विधिवत पूजा करून साडी चोळीसह तिची ओटी भरली। गायीचे डोहाळे कार्यक्रम म्हटल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आवर्जून उपस्थिती लावली होती। लक्ष्मी गायीला समजून तिची डोहाळे कार्यक्रम साजरा करण्यात आला। वातावरणही अगदी भावनिक झाले होते। पाटील कुटुंबातील एका सदस्याचाच हा कार्यक्रम आहे असल्याचा अनुभव उपस्थित नागरिक घेत होते। महानकरी न्यूजसाठी टाकळीवाडीहून दिलीप साळुंके। आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पाहत राहा महानकरी न्यूज। उमदा उद्योग क्षेत्रातील नेतृत्व माननीय राहुल गाडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सखाराम कृष्णा कदम, संचालक गुरुदत्त शुगर सहकारी साखर कारखाना व चेअरमन दत्त सहकारी शाखा। श्री गुरुदत्त शुगर साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आदरणीय राहुल गाडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री संजय रामचंद्र गायकवाड, संचालक गुरुदत्त शुगर साखर कारखाना शिरोळ। सौ संध्या शैलेश गावडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक स्वरा, स्वयं, निधी, गणेशनगर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ गणेशनगर आणि महान कार्य परिवार शिरोळ। कुमारी आरोही राहुल पाटोळे हिला दुसऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आई बाबा, प्राजी आई, रवी बाबा, पप्पा मम्मी, प्रतीक मामा, अक्षय मामा, प्रेरणा मावशी आणि पंजी आई जयसिंगपूर। आमचे परममित्र व युवा नेतृत्व माननीय श्रीयुत श्रीनिवास कारदगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राहुल तेली, आरटी सरकार, दीपक पाटील, पाटील उद्योग समूह, पुणे बाहुबली शेडबाळे, अरिहंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स, तुकाराम आरगे, आरती ग्रुप अब्दुल्लाट आणि हिंदवी स्वराज्य तरुण मंडळ अब्दुल्लाट। ब्रेक नंतर पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत। वळूया पुढील बातमीपत्राकडे।
छत्रपती ग्रुपच्या अविनाश पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटला, सैनिक टाकळीतून फुंकले प्रचाराचे रणशिंग। छत्रपती ग्रुपच्या अविनाश पाटील यांनी दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून शड्डू मारला आहे। छत्रपती ग्रुपच्या ताकदीचा वापर त्यांना होत आहे। अविनाश पाटील यांना तरुणांचे मोठे पाठबळ मिळत असून विरोधी उमेदवारांचे धाबे दणाणले आहे। सैनिकी परंपरा असणाऱ्या सैनिक टाकळी गावात छत्रपती शिवरायांना अभिवादन करून छत्रपती ग्रुपचे अविनाश पाटील यांचा प्रचार शुभारंभ करण्यात आला। कोणत्याही परिस्थितीत जनता अविनाश पाटील यांनाच निवडून देणार असा विश्वास छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददादा पाटील यांनी व्यक्त केला आहे। अडचणीच्या वेळाला अनेक जण छत्रपती ग्रुपची मदत घेतात आणि ऐनवेळी छत्रपती ग्रुपला डावलले जाते, त्यामुळे जनता स्वतः छत्रपती ग्रुपची ताकद अविनाश पाटील यांना निवडून देऊन दाखवून देणार आहे। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात छत्रपती ग्रुप करामत करून दाखवेल असा विश्वास छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददादा पाटील यांनी व्यक्त केला आहे। प्रचारा शुभारंभावेळी ते बोलत होते। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी सैनिक टाकळीहून मोहन जमादार। बंडू अविनाश शुभारंभ आज या ठिकाणी होतोय। प्रत्येकानं आपला आपला पक्ष आपला सगळं आपल्या सोयीप्रमाणे सगळ्या गोष्टी चालवल्या आहेत। ह्या सोयीच्या राजकारणात मतदाराचा भागाचा कुणी विचार केलेला नाही। या ठिकाणी साधं तुम्ही बघितला तर टीव्ही चालू केली तर हेनं त्याला असं म्हणलं, हेनं त्याला असं म्हणतात, त्याला असं म्हणलं त्याचं बघतो म्हणला, त्याचं बघतो म्हणला, ह्याचं असं बघतो म्हणला, आणि तू जनतेकडे कधी बघणार? हे आम्हाला मतदारांनी विचारण्याची आज वेळ आलेला आहे। खरं तर आपला भाग सदन असला तरी सार्वजनिक सुविधापासून वंचित आहे, लक्षात ठेवा। या पक्षाच्या राजकारणाला स्वतःचं भलं करण्यात पलीकडे काही केलं नाही। पुढच्या इलेक्शनची तयारी करायची, याच्या पलीकडे काही केलं नाही। याला खरं तर जनता कंटाळलेला आहे। तुम्ही तुमचे ऍडजस्टमेंट करत असाल तर मतदारही आपलं ऍडजस्टमेंट करणार, त्यात काय दुमत नाही। कळत नाही, पण मला सगळ्या गोष्टी कळतात। जर मी महाराष्ट्रभर आणि राज्यभर जिल्हाभर जर आंदोलन उभा करू शकत असेल तर मला माहिती आहे की माझ्या जन्मभूमीत काय राजकारण घडतं। मी तळमळ किंवा लढवून मतं मागणारा माणूस नाही आहे। मी या वरच्या नेत्यांना मी एक आव्हान केलेलं की तुम्ही तालुका माझ्या ताब्यात द्या, मी तुमच्या पाठीशी राहून साथीच्या साथी उमेदवार निवडून आणतो, एवढी ताकद छत्रपती ग्रुपमध्ये आहे। पण का तर भविष्यात एक तोडगं पुढे गेलं, प्रामाणिकपणे जनतेचं काम केलं, त्या जनतेच्या पाठीशी राहिलं तर हे नेते सगळे पोत्यात गुंडाळले जाणार, या हेतूने मला एकट्याला जगण्याचं पाय बांधायचं काम केलं। दत्तवाडात स्वाभिमानीची शिट्टी घुमली, बंडू पाटील यांच्या प्रचाराला प्रतिसाद। दत्तवाडात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा परिषदचे उमेदवार बंडू पाटील यांचा प्रचार शुभारंभ जल्लोषात पार पडला। दत्तवाडात शिट्टी घुमली, घराघरापर्यंत प्रचार पोहोचला, महिलांचा उदंड प्रतिसाद या प्रचाराला लाभला। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार बंडू पाटील यांचा प्रचार शुभारंभ जल्लोषात पार पडला। मानसिंग खोत यांनीही या प्रचारात सहभाग नोंदवला होता। स्वाभिमानीच्या नेत्या सौ सीमा पाटील, सौ सुवर्ण अपराज यांच्यासह मोठ्या संख्येने महिला प्रचार फेरीमध्ये सहभागी झाल्या होत्या। दत्तवाडात सर्वत्र शिट्टीचाच आवाज घुमत होता। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद दत्तवाडच्या जनतेने दिला। स्वाभिमानीचा झेंडा दत्तवाडात फडकणार असा विश्वास स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। महानकरी न्यूजसाठी दत्तवाडहून मोहन जमादार। चौरंगी लढतीमुळे बोरवडे मतदारसंघाकडे कागल तालुक्याचे लक्ष। कागलचे राजकारण हे पक्षविरहित व्यक्तिनिष्ठ असल्याने नेते बऱ्याच निवडणुकीत सोयीने पक्षांतर करत निवडणुका लढतात। यावेळी निष्ठावंत शिवसैनिकांना बाजूला सारण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। त्यात कागलचे उपसभापती भूषण पाटलांची भर पडली आहे। व्यक्तिनिष्ठ व नेत्यांचा आदेश डावलून मतदार कितपत कोणाला साथ देतात हे पाहण्यासाठी
घोडे मैदान जवळ आलेले असून 21 तारखेपर्यंत कागल वासियांना थांबावे लागणार आहे. राजकारणाचे विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्यातील अतिसंवेदनशील बोरवडे जिल्हा परिषद खुल्या मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात 3 अधिकृत पक्षाने 3 उमेदवारांचे अर्ज दाखल केले असताना कागलचे उपसभापती भूषण पाटील यांना शिवसेनेचा एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज राखला. परिणामी त्यांची उमेदवारी विजयप्रद जाणार की कोणाला तारक तर कोणाला मारक ठरणार हे 23 तारखेलाच कळणार आहे. बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील, राष्ट्रवादीचे मनोज फराकट्टे, शिवसेनेचे उमेदवार वीरेंद्र मंडलिक तसेच साताप्पा कांबळे, किशोर चौगुले तर शिवसेनेचे तिकीट आपल्यालाच हक्काच्या मतदारसंघात मिळणार या आशेवर असलेल्या भूषण पाटील यांचा राजकीय पत्ता अखेरच्या क्षणी कट होऊन वीरेंद्र मंडलिक यांना एबी फॉर्म देऊन शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली. शिवसेना कार्यकर्त्याला मंडलिक गटाच्या निष्ठेपोटी भूषण पाटील माघारी घेतील अशी आशा होती, पण आपल्यावर अन्याय झाला असून मी अर्ज माघार घेणार नाही यावर भूषण पाटील ठाम राहिल्याने बोरवडे मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महानकरी न्यूजसाठी कागलहून सागर लोहार. जांभळी हायस्कूलने पटकावले जिल्हास्तरीय स्काउट स्पर्धेत विजेतेपद. जांभळी येथील डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील हायस्कूलच्या स्काउट व गाईड पथकाने कोल्हापूर येथील सोनतळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्काउट गाईड मेळाव्यात सर्वोच्च स्थान पटकावले. सलग दुसऱ्या वर्षी हा बहुमान शाळेला मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून 25 शाळा तर 350 स्काउट गाईड सहभागी झाले होते. भारत स्काउट अँड गाईड यांच्या वतीने 9 ते 11 फेब्रुवारी 2017 दरम्यान हा मेळावा आयोजित केला होता. या दरम्यान विविध स्पर्धा आणि उपक्रम घेण्यात आले. संचलन स्पर्धा, शेकोटी कार्यक्रम, तंबू सजावट आणि पायोनियरिंग या विभागात प्रशाळेला स्काउट अँड गाईड या दोन्ही पथकांनी प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये 16 स्काउट आणि 13 गाईड सहभागी झाले होते. विपुल यादव याने स्काउट पथकाचे नेतृत्व केले तर गाईड पथकाचे नेतृत्व कीर्ती यादव हिने केले. या पथकांना स्काउट मास्टर श्याम पाटील, सौ UV निर्मळे, प्रमोद परीट, नाना यादव यांचे मार्गदर्शन लाभले. महानकरी न्यूजसाठी जांभळीहून ऋषिकेश पावचे. कुटवाड्यात शिवसेनेचा प्रचार, सौ कविता चौगुले यांना मतदारांचा वाढता पाठिंबा. अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार सौ कविता चौगुले यांचा प्रचार कुटवाडमध्ये पार पडला. या प्रचारामुळे कुटवाडमध्ये वातावरण शिवसेनामय झाले होते. प्रचारात त्यांनी मुसंडी मारली. पाटील आडनावाच्या नागरिकांचा पाठिंबा अधिक मिळाला. अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार सौ कविता चौगुले यांचा प्रचार कुटवाड येथे उत्साहात पार पडला. जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषामुळे अनेक पाटील त्यांच्या प्रचारात सहभागी झाले होते. युवकांचा मोठा प्रतिसाद शिवसेनेला मिळाला. सौ चौगुले यांना कुटवाडमधून सर्वाधिक मते देऊ असा विश्वासही शिवसैनिकांनी व्यक्त केला. महानकरी न्यूजसाठी कुटवाडहून अमर नलवडे. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पाहत राहा महानकरी न्यूज. उमदे उद्योग क्षेत्रातील नेतृत्व माननीय राहुल गाडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री सखाराम कृष्णा कदम, संचालक गुरुदत्त शुगर सहकारी साखर कारखाना व चेअरमन दत्त सहकारी शाखा. श्री गुरुदत्त शुगर साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आदरणीय राहुल गाडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री संजय रामचंद्र गायकवाड, संचालक गुरुदत्त शुगर साखर कारखाना शिरोळ. सौ संध्या शैलेश गावडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक स्वरा, स्वयं, निधी, गणेशनगर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ गणेशनगर आणि महान कार्य परिवार शिरोळ. कुमारी आरोही राहुल पाटोळे हिला दुसऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आई बाबा, प्राजी आई, रवी बाबा, पप्पा मम्मी, प्रतीक मामा, अक्षय मामा, प्रेरणा मावशी,
आणि पणजी आई जयसिंगपूर। आमचे परममित्र व युवा नेतृत्व माननीय श्रीयुत श्रीनिवास कारदगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राहुल तेली, आरटी सरकार, दीपक पाटील, पाटील उद्योग समूह, पुणे बाहुबली शेडबाळे, अरिहंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स, तुकाराम आरगे, आरती ग्रुप अब्दुल्लाट आणि हिंदवी स्वराज्य तरुण मंडळ अब्दुल्लाट। ब्रेक नंतर पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत। वळूया पुढील बातमीपत्राकडे। आता वेळ झाली इथंच थांबण्याची। पाहत राहा मानकरी न्यूज। धन्यवाद।